आता काही कमांड्स आणि CSV कशी बनवायची हे आपण आज आता बघूया या व्हिडिओमध्ये. हे बघा, सपोज करा तुम्ही रोवर वरून जो डेटा आणलेला आहे ती ही DXF फाईल आहे. तर डायरेक्ट या फाईलवर काम करू नका, याला कॉपी करा, तुमच्या फोल्डरमध्ये इथे पेस्ट करा आणि हिला रिनेम करून टाका रोवर. वर्किंग नांदूर आहे, याला मी पुढे म्हटलं वर्किंग, म्हणजे तुमचा जो ओरिजिनल डेटा आहे तो जसा होता तसाच्या तसा राहील आहे. आणि आता आपण वर्किंग फाईलवर काम करणं सुरू करूया. हे बघा, ही वर्किंग फाईल ओपन झाली. ही झाल्याबरोबर सर्वात आधी लेअर मध्ये जा. लेअर मध्ये गेल्याबरोबर हे पॉइंट्स आपले जे रोवरचे होते ते ओपन झालेले आहे. आपण लेअर बनवणं शिकलेलोच आहे. आपल्याला काय करायचं आहे, वहिवाट लेअर बनवायची. वहिवाट लेअर क्रिएट केली, ती कशी ठरली होती आपली, लाल रंगाची ठरली होती. ओके. आणि लाईन टाईप कसं चेंज करायचं तेही आपण शिकलेलो होतो. लोड मध्ये गेलो मी आणि माझं डॅश करायचं आहे मला, मी डॅश केलं, याला ओके म्हटलं, डॅश सिलेक्ट केली, ओके केली. ठीक आहे. आता इकडे मला तिला करंट लेअरही करावी लागेल आहे. वहिवाटीला डबल क्लिक केलं म्हणजे माझी करंट लेअर झाली. आता PL मध्ये गेलो मी. ओ स्नॅप माझा फंक्शन F3 नी सुरू करून घेतला. ओ स्नॅप जर ऑफ आहे त्याला ऑन केलं. आणि आता बघा, माझं जर एंड पॉइंट सिलेक्टेड आहे तर मला चेंज काय करायचं, ओ एंड पॉइंट बंद करायचं आहे. आणि काय सुरू केलं मी, नोड सुरू करायचा आहे मला. हे नोड सुरू झालं. ठीक आहे. आता इथे आल्याबरोबर हे बघा, जेव्हा मी इथे जातो आहे, हा घेतोय का माझा नोड, नाही घेते, तर मला काय करावं लागेल, याच्यात याच्यात मला दुसरी सेटिंग बघावी लागेल. नोडच्या ऐवजी इंटरसेक्शन बघावं लागेल. ह्या इन्सर्शन आहे आणि हे आलं इंटरसेक्शन. बघू यांनी घेताय काय, बघा एक्झॅक्ट इंटरसेक्शन घ्यायला लागले. तुम्हाला जसं सगळे पॉइंट जॉईन करून घ्यायचे, हे बघा तुमची ड्राफ्टिंग फास्ट आणि ॲक्युरेट होऊन जाईल इथे. ठीक आहे. तुम्ही ऍक्च्युली तुमचे सगळे पॉइंट जॉईन करत राहा, मी डायरेक्टली बाहेरचे पॉइंट जॉईन करून घेत आहे. ठीक आहे. तुम्ही आपले आपले पॉइंट्स एक्झॅक्टली जॉईन करून घ्या. ओके. आता हे जॉईन झाल्यावर आपण एंटर केलं, आपली कमांड कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे की CSV कशी करायची आहे. याला मी सिलेक्ट केलं, LI केलं, एंटर केलं, है ना. लोकांना सवय आहे हे असं सिलेक्ट करायचं. हे असं प्लीज सिलेक्ट करू नका, खालून सिलेक्ट करा बाहेर पर्यंत. ठीक आहे. याच्यात खात्री काय करायची आहे की पहिली आणि शेवटची लाईन मॅच झालेली आहे का, बघा 614 1747, 614 1747. आणि इथे आहे 519 0653, 519 0663. याला कॉपी करा. आता कॉपी केल्यावर तुमची जी काही एक्सेल आहे ती एक्सेल ओपन करून घ्या आणि A1 सेल जे आहे तिथेच पेस्ट करा. इथे येऊन पेस्ट करा. हा डेटा आलेला आहे आपला. मी एक मेथड आता शिकवत आहे. बऱ्याच मेथड्स आहे CSV च्या, तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल तुम्ही त्यांनी काम करू शकता. इथे आल्यावर काय केलं आपण, डेटा मध्ये गेलो, टेक्स्ट टू कॉलम केलं. फिक्स विड्थनी सुद्धा होतं, पण ते थोडस कटकटीचा मेथड आहे, त्याच्यापेक्षा सोपा आहे डिलिमिटेड. मला तरी तो सोपा वाटतो. डिलिमिटेड वर टिक करा. हे इथे सगळीकडे टिक लावून टाका. आता बघा, हा एक्स इक्वल टू माझा डेटा सॉर्ट आउट झालेला नाहीये. तुमचा जर झाला असेल तर तुमचं काम होऊन जाईल. माझ्या केसमध्ये किंवा माझ्यासारखे जे बंधू राहतील त्यांच्या केसमध्ये काय करावं लागेल, या अदर मध्ये इक्वल टू च सिम्बल टाका. बघा सेपरेट आउट झाला माझा डेटा इथे. हा सेपरेट आउट झाला की नेक्स्ट करा, फिनिश करा. ठीक आहे. आणि आता काय करायचं आहे मला, हे नको आहे इथे, या सेल्सला डिलीट करून टाकलं, हे डिलीट केलं मी. ठीक आहे. ही पण डिलीट केली. आता बघा, नक्की करा की 614 614 2 हे आलेलं आहे का. आता जर हे माझी सेटिंग अशी झालेली आहे, मी याचे थोडेसे डेसिमल वाढवून घेतो. डेसिमल माझे वाढतील इथे, बरोबर आहे.
3 डेसिमल पर्यंत जर मी आलो, हे आलं है ना. ई कॉलम मध्ये मला पॉलिगॉन लिहायचा आहे, पॉलिगॉनची स्पेलिंगही करेक्ट लिहायची आहे आणि पी कॅपिटलही लिहायचं आहे. हे नवीन जर तुमचं एक्सेल आहे, इथे डबल क्लिक केलं तर काम होऊन जातं. इथे मी सिरियल नंबर टाकायचा आहे, हा सिरियल नंबर टाकून यालाही कंप्लीट करून घेतला. आता याच्यानंतर मला काय करायचं आहे, ही सेव्ह ॲज करायची आहे. फाईल मध्ये जाईन मी, सेव्ह ॲज म्हणीन आहे, मला जिथे सेव्ह करायचं आहे. सपोज करा डेस्कटॉप मध्ये ट्रेनिंग फोल्डर बनवत होतो, आजच्या तारखेचं मला एक फोल्डर बनवावं लागेल आहे आणि ते इथे मी फाईल टाईप जी आहे ही नक्की बघून घ्या की CSV हे वालं सिलेक्ट करायचं आहे. खालचे 2 CSV सिलेक्ट करू नका. हे CSV झालं. याला नाव सपोज करा वहिवाट आहे, हिला वहिवाट नाव टाका आणि वहिवाट टाकून ही CSV सेव्ह करून घ्यायची आहे. माझी ही 8/3 ला फाईल अपलोड होऊन जाईल. हे बघा, मी जर इथे आलो, मला काय करायचं होतं, डेस्कटॉपवर ट्रेनिंग मध्ये, एकच सेकंद, हे बघा डेस्कटॉप ट्रेनिंग मध्ये जर मी आलो 24, ही वहिवाट जी फाईल आहे ही डायरेक्ट मला 8/3 ला अपलोड करता येईल है ना. या फाईल मध्ये जर तुमच्या जवळ जुनं व्हर्जन वापरत आहात आणि शीट 2 शीट 3 आहे तर ते प्लीज डिलीट करा आणि हे लक्षात ठेवा की तुमच्या फाईल मध्ये अजून कुठलाही डेटा नको.